नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे प्रश्न आहे। PSI 1987 ला हा प्रश्न विचारण्यात आला होता। तर प्रश्न काय होता, चूज द करेक्ट वर्ब टू फिल इन द ब्लँक। म्हणजे काय की एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ब जे आहे ना, योग्य ते क्रियापद जे आहे ना ते निवडायचं आहे। म्हणजे आपलं सोपी काम केलं की त्यांनी सांगितलं की तुम्हाला क्रियापदच निवडायचं आहे। ठीक आहे, तर बघा आता या प्रश्नाचं आन्सर कसं निघणार आहे। काय म्हटलेलं आहे वाक्य बघा, 4 ऑन्सेस। आता जर भरपूर मुलांना याचा अर्थ माहित नसेल, ऑन्सेस म्हणजे काय असते नसेल माहित, विषय सोडून द्या। म्हणजे आपल्याला एवढं माहित आहे की हे एक नाउन आलेलं आहे, हे एक नाउन आलेलं आहे। म्हणजे काय असते की नामाच्या आधी दुसरं काही नाउन येत असेल ना, त्याला आपण काय म्हणत असतो, विशेषण म्हणतो। म्हणजे हे 4 काय होत असेल माहित आहे का, हे ॲडजेक्टिव्ह आहे। ॲडजेक्टिव्ह झालं म्हणजे हे 4 ऑन्सेस म्हटलेलं आहे। म्हणजे काय असते, इथं क्वांटिटी सांगितलेली आहे की त्या 1 ऑन्स, 2 ऑन्स, 3 ऑन्स आणि 4 ऑन्स, बरोबर आहे। मग जर का हे क्वांटिटी असेल, आपण मोजू शकतो आणि त्याला कलेक्टिव्हली काय म्हटलेलं आहे, ऑन्सेस म्हटलेलं आहे। किती आहेत ते 4 आहेत, बरोबर आहे। मग जर का एखादं नाउन असेल आणि त्याची क्वांटिटी मध्ये ते सांगितलेलं असेल, तर क्रियापद काय असते, हे नेहमी एकवचनी येते। मग क्रियापद म्हणजे इथं जे वर्ब यायला पाहिजे ना, हे वर्ब कसं यायला पाहिजे, सिंग्युलर यायला पाहिजे। आणि पुढचं काय होतं, क्वांटिटी आहे बघा, हे नाउन आहे, त्याच्यानंतर हे जे आहे ना ॲडजेक्टिव्ह आहे, याच्याबद्दल माहिती देते। आणि हे ॲडजेक्टिव्ह कुठल्या डिग्री मधला आहे, 3 डिग्री असतात, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री। आणि सुपरलेटिव्ह डिग्रीच्या जो असतो ना नेहमी शेवट टेस्टीनं होतो, त्याच्या आधी आपण द आर्टिकल यूज करतो। म्हणजे काय होते की इथं जे वर्ब असेल ना ते सिंग्युलर येणार। मग याच्यात बघा सिंग्युलर वर्ब कुठले कुठले, एक काय इज आहे, त्याच्यानंतर आर हे अनेक वचन वाला आहे, वर जे आहे ना पास्ट टेन्स वाला अनेक वचन आहे, आर हे प्रेझेंट टेन्स वाला अनेक वचन आहे, वर हे पास्ट टेन्स वाला अनेक वचन आहे, आणि हॅव जे आहे ना परफेक्ट टेन्स वाला अनेक वचन आहे। म्हणजे आपलं जे आन्सर येईल ना, फर्स्ट वाला जे आहे इज, इथं वर्ब यायला पाहिजे। म्हणजे आपलं वाक्य काय होणार की 4 ऑन्सेस इज द स्मॉलेस्ट क्वांटिटी। हे जे आहे ना आपला आन्सर असणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन नवीन ट्रिक्स शिकण्यासाठी जे आहे ना, जे नवीन विद्यार्थी असतील चॅनल